पुण्यातील मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलाय। दमदार पावसामुळे मुठा नदीचं पात्र दुथडी भरून वाहतंय। भिडे पुलाच्या आसपासचे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, तर खबरदारी म्हणून नदी पात्रातला रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मुठा नदी पात्रात शेजारील हॉटेल्समध्ये देखील पाणी शिरलंय, तर काही वाहनं देखील नदी पात्रात अडकून पडली आहेत। खडकवासला धरणातील विसर्गामुळे मुठा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे, तर खडकवासला धरणातून 27,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। पुण्यातील एकता नगर मधल्या सोसायटीमध्ये पाणी शिरले। द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पावसाचं पाणी शिरलं। पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला दिसतोय। हे दृश्य आपण पाहतोय, एकता नगर मधल्या सोसायटीमध्ये पाणी शिरल्याची ही दृश्य। पुण्यातली सध्याची ही परिस्थिती, खडकवासला धरण भरलेलं आहे, मुठा नदी ओव्हरफ्लो झाली आहे, तर द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि रस्ता कुठे दिसत नाहीये। या सगळ्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय। पुण्यातल्या एकता नगर मधल्या सोसायटीमध्ये पावसाचं पाणी भरलं आणि त्यामुळे इथल्या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना घडली आहे। माळीण फाट्याजवळ रस्त्यालगतचा डोंगरकडा कोसळला, त्यामुळे आहुपेकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। कोसळलेली दरड 2 घरांवर येऊन पडली, त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास करू नये असं आवाहन करण्यात आलंय।